नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो। आज आपण पाहणार आहे जाळीच्या देवाची यात्रा। तर जाळीची देव यात्रा म्हणजे मानव पंथातील श्री चक्रधर स्वामी यांचे स्थान। श्री चक्रधर स्वामी जंगलाळ भागामध्ये दुर्गम असा भाग असून तो डोंगराळ असलेला आहे। तेथे जाऊन बसलेले होते। तेथे वाघ सुद्धा होते, तरी सुद्धा चक्रधर स्वामींनी वाघांना आपल्या मांडीवर घेतले आणि ते इतके छान त्यांच्याकडे बघत होते, तरी सुद्धा त्यांना काहीही केले नाही। तसेच तेथील स्थानवंदना म्हणजे सावरेद्वारला सुद्धा मोठी यात्रा भरते। फरवरी महिन्यातील पौर्णिमेला तेथे मोठी यात्रा भरते आणि जिकडून तिकडून तेथे लोक स्वामीच्या दर्शनाला येते। तेथे पाय पैसेही राहत नाही। ते म्हणतात ना, हौसे गवसे नवसे, सर्व प्रकारचे लोक तिथे यात्रेला येत आहेत। मानव पंथाती ही सर्वात मोठी यात्रा आहे। ठिकठिकाणी जेवणाचे स्टॉल सुद्धा तिथे लागलेले आहे। आपल्या भक्तीने होईल तेवढे अन्नदान तिथे केलेले जाते आणि दर्शनासाठी पाय पैसे सुद्धा राहत नाही। सावरेद्वारला जायचे असेल तर तिथे 500 पायऱ्या पार करून आपल्याला सावरेद्वारपर्यंत पोहोचता येते। चक्रधर स्वामींची ही मोठी यात्रा जाळीचा देव येथे भरते। खालून पाणी वरती नेले जाते, पण ते इतक्या डोंगरावर बसलेले आहे की वरती चढायला वेळ लागतो। त्यामुळे प्रेक्षकांनी भक्तांनी आपला पाण्याचा वापर कमीच करावा। आपल्याला प्यायला मिळाले तेवढेच खूप समजावे। जाळीचा देव श्री चक्रधर स्वामी येथे दुरून भक्तगण चक्रधर स्वामीच्या दर्शनाला येते। तेथे आरती विडा मोठ्या प्रमाणामध्ये महाआरती राहते। भक्तांना राहण्याची सुद्धा तिथे सुविधा आहे, कारण तेथे जाळीची यात्रा ही बुलढाणा जिल्ह्यातील जाळीचा देव इथे भरते। तर आपल्याला जायचे असेल तर तेथे जाण्यासाठी आपण ट्रेनने सुद्धा जाऊ शकते, बसेसने सुद्धा जाऊ शकते किंवा स्पेशल आपण गाडी सुद्धा करू शकते। जाळीचा देव यात्रा ही मोठ्या प्रमाणामध्ये भरली जाते। जाळीचा देव हा पावलेला सुद्धा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे यात्रा भरली जाते आणि भक्तगण तेथे मोठ्या प्रमाणामध्ये जाते। तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जाळीचा देव।